नमस्कार, मी वृंदा समर्थ मार्गदर्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. खजूर खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खजुरामध्ये फायबर, आयरन, कॅल्शियम, कॉपर, व्हिटॅमिन B6, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि खूप सारं प्रोटीन यांसारखे पोषक तत्व आहे, जे आपल्या स्वास्थ्यासंबंधी असलेल्या अनेक अडचणी दूर करतात. त्यातच उपाशीपोटी खजूर खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. उपाशीपोटी खजूर खाल्ल्याने यातील जे काही पोषक तत्व आहे हे सहजरित्या आपल्या शरीराला मिळतात. उपाशीपोटी खजूर खाल्ल्याने शरीरामधील रक्ताची कमतरता तर दूर करतेच, पण त्याचबरोबर हे शरीरातील पचनासंबंधी काही अडचणी असतील तर त्याही दूर करतं, कारण त्यात फायबर आहे. खजूर हे अशा व्यक्तींसाठी सुद्धा फायदेशीर आहे जे आपल्या दैनंदिन वापरामधील साखरेचं प्रमाण कमी किंवा बंद करू इच्छिता. कारण खजुरामध्ये फ्रॅक्टोज आहे, जी एक नैसर्गिक साखर आहे, जी की फळांमध्ये आढळते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन वापरामध्ये साखरेचा गोडवा तर राहीलच, त्याचबरोबर खूप न्यूट्रिशनही तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुमची बोन हेल्थ जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे, त्यासाठी सुद्धा खजूर हे मदत करतं, कारण त्यात फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे सर्व मिनरल्स तुमच्या शरीरातील हाडकाची झीज होण्यापासून वाचवतात. तुम्हाला जर तुमचं वजन वाढवायचं आहे, हेल्दी दिसायचं आहे, त्यासाठी नियमित तुम्ही खजूर खाऊ शकता. त्यात खजूर हे तुम्हाला नैसर्गिकरित्या मदत करू शकतं. खूप जास्त प्रमाणात जर तुमचं वजन कमी आहे, तुम्हाला लवकर वजन वाढवायचं आहे, तर तुम्ही दुधासोबत खजूर खाणं खूप फायदेशीर ठरतं. त्यात तुमचं वजनही वाढतं आणि तुम्हाला हेल्थ बेनिफिट्सही मिळतात. खजूर हे तुमच्या ब्रेन फंक्शन इम्प्रूव्हसाठी सुद्धा मदत करतं, म्हणजे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतं. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी प्रेग्नन्सीच्या गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यात खजूर खाणं खूप फायदेशीर ठरतं. त्याने नॅचरल लेबर होण्यास मदत होते, ज्यामुळे डिलिव्हरी ही नॉर्मल होण्याची संभावना ही जास्त असते. आता जर तुम्हाला मधुमेह आहे तर तुम्ही खजूर खाऊ शकता का? तर हो, खजूर तुम्ही खाऊ शकता, पण तुमची शुगर लेवल जर कंट्रोलमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही 1 ते 2 खजूर खाऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल, अशी मी आशा करते. स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या समर्थ मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.